हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या लक्षात आलंय का की आपण या थीम रेस्टॉरंटची सिरीज का करतोय ते? ऑफकोर्स आपल्या क्विझिनमध्ये एवढी व्हरायटी आहे की आम्हाला तुम्हाला त्यांची एक तोंड ओळख करून द्यायची आहे. आता जेव्हा आम्ही तुम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो तेव्हा त्या रेस्टॉरंटची सिस्टम तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुमचं कसं स्वागत होतं, नंतर त्याचं ॲम्बियन्स काय असतो, किचनमधनं त्या डिशेस कशा बनतात आणि तुमच्या समोर येतात, हे सगळं तुम्हाला दाखवलं की तुम्हाला सुद्धा त्या रेस्टॉरंटमध्ये जावंसं वाटतं किंवा ती क्विझिन ट्राय करावीशी वाटते. पण असं नाही आहे की जेव्हा आपण टेक्समेक्स रेस्टॉरंटमध्ये गेलो तर ते पदार्थ आपल्या घरी किंवा आपल्या किचनमध्ये ते बनवता येणार नाही. आजच्या आपल्या या उर्वरित भागामध्ये मी तुम्हाला हेच मेक्सिकन किंवा टेक्समेक्स पदार्थ आपल्या किचनमध्ये कसे बनवता येतील हे तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. नाव आहे टेक्समेक्स चिकन. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. चिकनचे पीसेस साधारणतः 200 ग्रॅम, नंतर पातीचा कांदा बारीक चिरलेला, ढोबळ्या मिरच्या त्याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत, वुस्टर सॉस, कोथिंबीर बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, मोहरीची पेस्ट, तिखट, मीठ आणि फ्लेवर्स करता रम, जे ऑप्शनल आहे. सुरुवात अशी करायची आहे की आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करण्याकरता मी इकडे बोल तयार ठेवलेला आहे. त्या बोलमध्ये आपण आधी हे सगळं मॅरिनेट घालूया. त्यामध्ये आधी घालू लसूण थोडीशी, नंतर आलं, मोहरीची पेस्ट, सगळे एक एक चमचा आपण घालतोय. थोडंसं तिखट. टेक्समेक्स म्हटलं की ऑफकोर्स तिखट आलंच. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजून थोडंसं मीठ आणि ऑफकोर्स रम घालायचे. पण आधी आपण ह्याचं मॅरिनेशन बनवून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं वुस्टर सॉस घालू, 1-2 चमचे. साधारणतः या डिशची किंमत येईल 150 ते 200 रुपये. पण 150-200 रुपयामध्ये साधारणतः 4 जण अगदी व्यवस्थित स्टार्टर्स म्हणून हा पदार्थ खाऊ शकतील. आपण हे मॅरिनेशन असं बनवून घेतलं. ह्याची जी चव आहे ना ती अतिशय धक्कादायक चव आहे. आणि त्याचं अजून एक म्हणजे मला असं त्याला नाव काय द्यावं असं वाटतं माहिती आहे, दे धक्का चिकन. कारण दे धक्का म्हटलं की हे खाल्ल्यानंतर तुम्हाला असा ठक काहीतरी एक आपण म्हणतो ना एक शॉट बसतो, त्या पद्धतीचा शॉट तुम्हाला ह्याच्या चवीत मिळेल. आता आपण याला मॅरिनेशन बनवलेलं आहे. हे चिकन त्यामध्ये आपण घालू. बोनलेस चिकन नाही आहे, कम्प्लीट चिकन आहे, होल चिकन. त्याचे मी पीसेस करून घेतले छोटे, कारण हे स्टार्टर म्हणून आपण सर्व करणार आहोत. आता याच्यामध्ये घालू आपण कोथिंबीर आणि हा पातीचा कांदा आणि ढोबळी मिरची आपण नंतर वापरूया. त्याच्यामध्ये घालू हे रम. साधारणतः 60 ml रम मी घेतलेलं आहे. सगळं घालायची गरज नाही आहे. आपण 45 ml किंवा 45 ml रम त्यामध्ये घालू शकतो. ओके, आपण आता चांगलं हे चिकन मॅरिनेट करायला ठेवूया. एक साधारणतः अर्धा तास मॅरिनेट करून ठेवू, म्हणजे त्याला चांगली चव येईल आणि रमसुद्धा त्यामध्ये चांगली उतरेल. आता आपण ह्यापुढे काय करणार आहोत, कारण सरप्राईज म्हटलं आहे तर मी ही सरप्रायझिंग फॅक्टर तुमच्याकरता थोडंसं अजून ताणून ठेवतो. आता याच्यातला जो सरप्राईज एलिमेंट असा आहे की हे माझ्या हातात आहे ॲल्युमिनियम फॉईल. आपण त्याचे पीसेस करून घेऊ आधी. आणि सरप्राईज आपण त्याला का म्हटलं आहे किंवा दे धक्का आपण का त्याला म्हणतो आहे त्याचं कारण आपण आता शोधूया. 3 साधारणतः आपण एवढ्या मोठ्या पीसेस या फॉईलचे करून घेतले. नंतर त्याच्या खालती आपण 1-2 या ढोबळ्या मिरच्या ठेवल्या, कांद्याची पात ठेवली आणि एक हे चिकनचं पीस जे आहे ते आपण याच्यावरती ठेवलं. तसंच त्याचं जे ड्रेसिंग आहे थोडंसं ते आपण याच्यावरती घातलं. आता ह्याची आपण एक पुरचुंडी बनवली, पार्सल. मस्त. आणि आपण आता असे हे सगळे पीसेस करून घेऊया. ही डिश मला कशी सुचली तर एकदा असंच एक फंक्शन होतं आणि आम्हाला एक सरप्राईज एलिमेंट गेस्टना द्यायचा होता. तर तो सरप्राईज एलिमेंट देण्याकरता आम्ही या पद्धतीची डिश मनात आधी प्लॅन केली की अशा पद्धतीने देऊया. लोकांच्या समोर जेव्हा ही डिश आली तेव्हा लोक ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईज केली होती त्यांना आणि मला एवढं आम्हालाच फक्त माहिती होतं की एक्झॅक्टली काय आहे. तेव्हा आल्यावरती पहिल्यांदी डिश जेव्हा लोकांपुढे आली तेव्हा फक्त त्यांच्यासमोर हे असं पार्सल आलं. त्यामुळे लोक जरा वैतागली, हे काय आहे.
आणि आम्ही थोडंसं असं नाट्यमय त्याचं रूपांतर केलं की अरे सॉरी, चुकून तुमच्याकडे फॉईलच आली, हा आमच्या किचनमधला रस्सा आहे तो चुकून तुमच्याकडे आला, सॉरी सॉरी सॉरी, असं सगळं आम्ही त्याचं नाट्यमय रूपांतर केलं. आणि नंतर होशनी हळूच सांगितलं पण बघा तरी त्या फॉईलमध्ये काय. तर उघडून बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की वाव, आतमध्ये असा जो फ्लेवर आलेला आहे त्या डिश या फॉईलच्या आतमधनं, चिकनचा, त्या फ्लेवरचा, त्या रमचा. आणि लोक एकदम झिंगलीच, धक्काच बसला त्यांना. त्यामुळे ह्याचं नाव मी दे धक्का चिकन दिलं. आता या तव्यावरती तेल थोडंसं गरम करून ठेवलेलं आहे. त्या तेलावरती आपण हे चिकन शिजवूया. आम्ही हे ओव्हनमध्ये शिजवतो. तुम्हाला जर का तुमच्या घरी ओव्हन नसेल तर तुम्ही अशा तव्यावरती हे शिजवू शकता. या फॉईल या तव्यावरती ठेवून ही फॉईलमध्ये ते चिकन शिजतं. त्याचे ज्युसेस जे असतात ते त्या आतमध्येच दडून राहतात आणि उघडल्यानंतर तो फ्लेवर जो येतो तो फ्लेवर अतिशय स्वादिष्ट लागतो आणि पटकन आपल्याला असं वाटतं की केव्हा एकदा ती डिश खातो. तुम्हाला जर का या डिशचा धक्का तुमच्या पाहुण्यांना द्यायचा असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. चिकन टेक्स-मेक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम चिकनचे तुकडे, 1 वाटी पातीचा कांदा, 1 वाटी भोपळी मिरचीचे तुकडे, 3 चमचे वुस्टर सॉस, कोथिंबीर, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, मोहरीची पेस्ट, तिखट, मीठ आणि डार्क रम. कृती: प्रथम एका बाउल मध्ये लसूण, आलं, मोहरी पेस्ट, तिखट, मीठ आणि वुस्टर सॉसचं मॅरिनेशन तयार करावं आणि ते चिकनच्या तुकड्यांना लावून ठेवावं. त्यामध्ये कोथिंबीर, पातीचा कांदा आणि रम घालून चिकन अर्धा तास मॅरिनेट करून ठेवावं. अॅल्युमिनियम फॉइलचे तुकडे करून त्यावर कांद्याची पात, भोपळी मिरच्यांचे तुकडे, चिकनचे तुकडे आणि ड्रेसिंग घालून रॅप करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून ही चिकन पार्सल्स ग्रिल करून घ्यावीत.